बेकायदेशीर निवडी झालेल्या बेकायदेशीर निवडी झालेल्या जिल्हा प्रमुखाचा निवडणूक प्रक्रिया पुन्हा झालीच पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पुन्हा झालीच पाहिजे. एकच मंत्री पालकमंत्री, एकच मंत्री पालकमंत्री निलंबन झालंच पाहिजे. तुषार दोषीचं निलंबन झालंच पाहिजे. एसपीचं निलंबन झालंच पाहिजे. एसपीचं निलंबन झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांचं. किशोर असो. बेकायदेशीर निवडी झालेल्या रद्द झालंच पाहिजे. बेकायदेशीर निवडी झालेल्या रद्द झालंच पाहिजे. सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी यांचा जाहीर निषेध करतो. तुषार दोशींचा घटनाक्रम पाहिला तर पहिल्यांदाच वादग्रस्त आहे. आंतरवाली सराट या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी लाठी हल्ला केला आणि मराठा समाजावर अत्याचार केला. त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण तत्कालीन सरकारनं त्यावेळेस गृहमंत्री कोण असतील त्यांनी बडतर्फ न करता त्यांना सातारा जिल्हा देण्यात आला. आम्ही पहिलंच निवेदन दिलं होतं की हे तुषार दोशी हे गुन्हेगार आहेत, यांना सातारा जिल्ह्यामध्ये आणू नका, कारण यांचा घटनाक्रम बघा. तरी पण त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर अन्याय करायला आणलं काय, असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि तसाच प्रत्यय आम्हाला परवाच्या झेडपीच्या इलेक्शन मध्ये आला. आमच्या मराठा समाजातील मंत्र्यांच्या वरती त्यांनी अत्याचार केला. मंत्री असताना त्यांना धक्काबुक्की केली आणि एका गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं. पहिल्यांदा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीनं तुषार दोषींचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचे तुषार दोषींचं या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे. सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी यापुढे निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखावी, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर दिलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी. तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती. एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकाल जाहीर करून टाकायचा. तर आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा, कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केले हे ऍक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत. तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत. पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे.